जय भीम सर्वांना. मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे डेली रूटीनमधले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आज सकाळी सकाळीच आलं होतं नळाला पाणी. तसं तर आम्हाला पाण्याची कमी नाही, कारण बोरचं पाणी भरपूर आहे, पण तरीही आम्हाला नळाचं पाणी भरून ठेवावं लागतं त्यासाठी, कारण ना बोरचं पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वगैरे वापरत नाही, नळाचंच पाणी वापरतो. मग काय बाळ पण उठलं होतं, बाळाचा पाळणा बाहेरच घेतला आणि त्याला घेऊनच ना हंडे सगळे भरून ठेवले घासून. आणि मग नंतर नळाला पाणी होतं तोपर्यंतच म्हणलं कपडे पण धुवून टाकावं नळाच्या पाण्यानं. मग नंतर कपडे वगैरे धुवून टाकले, बाळ पण खेळत होतं. मग म्हणलं मधलं पण पसारा आवरून घेऊ, पाणी काही जात नव्हतं, पाणी 2 तास राहतं. तर मग म्हटलं चला बेड वगैरे सगळं आवरायचं राहिलं होतं, बाहेरचं सगळं कपडे भांडे वगैरे सगळं अगोदर करून घेतले आणि पाणी होतं तोपर्यंत म्हटलं चला रूमा पण आवरून घेऊ. मग नंतर बेड वगैरे सगळा सेट केला. मग नंतर पाणी गेलं त्यामध्ये. मग म्हटलं चला आता बाबा पाणी गेले तर म्हणलं ह्या वायरामध्ये ना बाळ अटकून पडल, नळी वगैरे तशीच टाकून जमत नाही, त्याच्यामुळं नळी वगैरे सगळी मोटर वगैरे मध्ये काढून ठेवली. मग भूक लागली होती भरपूर, डोश्याचं पीठ वाटून ठेवले होते. मग म्हटलं चला 2 डोसे करून घेऊ गरम गरम, आणि डोश्यासोबत थोडासा ठेचा पण केला अगोदरच. मग म्हटलं डोसा आणि ठेचा खाऊन घेऊ छान. चला तर बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ.